नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय संरक्षण शास्त्र इयत्ता 12, प्रकरण क्रमांक 4. प्रकरणाचं नाव आहे भारताची आण्विक, अवकाश आणि सागरी धोरणे. याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये भारताचं आण्विक धोरण पाहत आहोत. भारताचं आण्विक धोरण याचा अर्थ भारत अणुऊर्जेची निर्मिती करणार का करणार नाही. जर भारत आण्विक तंत्रज्ञानाचा विकास करणार असेल तर भारत त्या आण्विक तंत्रज्ञानाच्या विकासाच्या माध्यमातून काय साध्य करणार. भारत अणुऊर्जेचं संशोधन करेल, त्याचा विकास करेल. केलेला हा विकास, केलेले हे संशोधन भारत विध्वंसासाठी वापरेल का भारत याचा उपयोग देशाच्या अंतर्गत भागामध्ये शांततापूर्ण विकासासाठी करेल, याच्या संदर्भातलं हा मुद्दा आहे. याच्यामध्ये भारताचा आण्विक धोरण भारताने स्वातंत्र्यानंतर तात्काळ निश्चित केलं आणि भारताच्या या आण्विक धोरणामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण मुद्दा ठरला की भारत अणुऊर्जेचं संशोधन करेल, भारत आण्विक विकास करेल, भारत आण्विक तंत्रज्ञानाचा विकास करेल. परंतु भारत जे आण्विक संशोधन करणार आहे, भारत जे आण्विक विकास करणार आहे, अणुऊर्जेचं संशोधन करणार आहे, त्याचा उपयोग मात्र भारत शांततापूर्ण विकासासाठी करेल हा हेतू आहे. म्हणजे भारताचा आण्विक तंत्रज्ञान, आण्विक धोरण निश्चित आहे. भारत अणुऊर्जेचं संशोधन करेल, विकास करेल, परंतु तो विध्वंसासाठी असणार नाही. तर तो कशासाठी असेल तर शांततापूर्ण विकासासाठी असेल. देशाच्या अंतर्गत भागातील विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी भारत अणुऊर्जेचा वापर करेल असं भारताचं धोरण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून भारताने भारताच्या अंतर्गत भागामध्ये अणुभट्ट्यांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. कारण अणुभट्ट्यांमधूनच अणुऊर्जेचं संशोधन होणार आहे, आण्विक तंत्रज्ञानाचा विकास होणार आहे. मग त्याच्यासाठी भारताने 1956 मध्ये तुर्भे मुंबई या ठिकाणी पहिली अणुभट्टी तयार केली. त्या अणुभट्टीचं नाव आहे अप्सरा. ही अणुभट्टी पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे, भारतीय बनावटीची आहे. त्यानंतर 1960 मध्ये भारताने कॅनडा आणि अमेरिकेबरोबर संयुक्त करार करून कॅनडा इंडिया रिॲक्टर युनायटेड स्टेट्स, त्याला सिरस असं नाव देण्यात आलं. म्हणजे दुसरी अणुभट्टी स्थापन केली. आणि त्याच्यानंतर भारताने झर्लिना ही अणुभट्टी 1961 मध्ये त्या झर्लिना अणुभट्टीचं काम सुरू केलं. म्हणजे 1961 पर्यंत, 1956 पासून 1961 पर्यंत भारताने अणुऊर्जेचं संशोधन करण्यासाठी आणि अणुऊर्जेचा विकास करण्यासाठी 3 अणुभट्ट्यांची सुरुवात केली. अप्सरा, सिरस आणि झर्लिना. या अणुभट्ट्यांमध्ये काय होणार आहे? या अणुभट्ट्यांमध्ये अणुऊर्जेचं संशोधन होणार आहे, त्याची निर्मिती होणार आहे. त्या दृष्टिकोनातून भारताची पावलं चालू आहेत. भारताला याच्यासाठी कॅनडाने मदत केली सुरुवातीच्या काळामध्ये, त्यानंतर अमेरिकेने ही मदत केलेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात काय, भारताचं आण्विक धोरण ठरलेलं आहे शांततापूर्ण विकासासाठी अणुऊर्जेचं संशोधन आणि विकास. आता याच्या अगोदरच म्हणजे 1945 मध्येच अमेरिकेने अणुस्फोट घडवून 16 जुलै 1945 ला अमेरिकेने निमित्झुकोच्या उसाळ प्रदेशामध्ये अणुस्फोटाची पहिली चाचणी केली. आणि 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 ला जपानच्या अणुप्रभे हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवरती अणुबॉम्ब टाकले. त्याच्यामधून जपान उद्ध्वस्त झालं, बेचिराख झालं आणि दुसरं महायुद्ध थांबलं. हा इतिहास आपल्याला माहीत आहे. त्याच्यामधून काय झालं? याच्यामधून जगाला अणुबॉम्बची ताकद, अणुऊर्जेची ताकद किती विध्वंसकारी आहे हे दिसून आलं. मग 1945 ला दुसरं महायुद्ध थांबलं. तिथून पुढं अमेरिका आणि रशियामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शीतयुद्धाला सुरुवात झाली. तणावाचं वातावरण या 2 देशांमध्ये निर्माण झालं. 2 लष्करी गट तयार झाले. त्यात अलिप्तवादाचे 3रा गट तयार झाला. अलिप्तवादी चळवळ सुरू झाली. भारताने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला अलिप्तवादी चळवळीमध्ये. हे मुद्दे आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये पाहिलेले आहेत. मग या कालावधीमध्ये म्हणजे अमेरिकेने ज्यावेळेला हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवरती अणुबॉम्ब टाकले, त्यावेळेला एवढी माणसं मारली गेली, लाखो माणसं मारली गेली, प्रचंड विध्वंस झाला. आणि त्या अण्वस्त्राची विध्वंसकता जगाला कळाली. त्याच्यामधून जगातील प्रत्येक देश
की आपण देखील अण्वस्त्र सज्ज झालं पाहिजे, आपल्याकडे देखील अणुबॉम्ब असला पाहिजे। याच्यासाठी प्रत्येक देश खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू लागला, अणुऊर्जेचं संशोधन करायला, अणुबॉम्बची निर्मिती करायला आणि त्याचा साठा तयार करून ठेवण्यासाठी प्रत्येक देश स्पर्धा करू लागला। आपल्याकडे सुद्धा अणुबॉम्ब असला पाहिजे, कारण जर आपल्याकडे अणुबॉम्ब असेल तर आपली ताकद वाढेल, आपली संरक्षणाची ताकद वाढेल आणि समजा भविष्यामध्ये जर आपल्या एखाद्या देशाबरोबर युद्ध झालं तर या अणुबॉम्बचा वापर करून आपण युद्धामध्ये विजय मिळवू शकतो आणि आपलं संरक्षण करू शकतो। ही मानसिकता जगातील प्रत्येक देशाची बनली आणि प्रत्येक जण आण्विक तंत्रज्ञान विकसित करण्याला सुरुवात करू लागला किंवा त्याची स्पर्धा सुरू झालेली आपल्याला दिसून येते। मग त्या पद्धतीने भारतही या स्पर्धेमध्ये आहे, परंतु भारताचं धोरण काय? आम्ही अण्वस्त्राची निर्मिती करणार नाही, आम्ही अणुबॉम्बची निर्मिती करणार नाही, आम्ही अणुऊर्जेचं संशोधन करू, आम्ही अणुऊर्जा तयार करू, त्याचं तंत्रज्ञान विकसित करू, परंतु त्या तंत्रज्ञानाचा उपयोग आम्ही शांततापूर्ण विकासासाठी करू, हे भारताचं आण्विक धोरण आहे। हा मुद्दा पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे, लक्षात घ्या। अणुऊर्जा जी आहे ना, त्या अणुऊर्जेचे दोन उपयोग होणार आहेत। एक विध्वंसासाठी, म्हणजे कशासाठी? अणुबॉम्ब तयार करायचा आणि त्याचा वापर कधी ना कधी तरी युद्धामध्ये झाला की विध्वंसच होणार आहे। आणि दुसरं शांततापूर्ण कार्यासाठी, विकासासाठी। मग अणुऊर्जेचा उपयोग विकासासाठी कसा होतो? तर अणुऊर्जेचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये, लक्षात घ्या, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अणुऊर्जेचा उपयोग करून देशाच्या अंतर्गत भागामध्ये विकास करता येऊ शकतो। वीज निर्मितीसाठी याचा उपयोग होऊ शकतो। जमिनीमध्ये असणारे जे भूजल आहे, जे पाण्याचे प्रवाह आहेत, ते शोधून काढण्यासाठी सुद्धा अणुऊर्जेचा उपयोग होतो। म्हणजे अशा पद्धतीने शांततापूर्ण विकासासाठी सुद्धा अणुऊर्जेचे खूप मोठे उपयोग आहेत आणि हेच उपयोग किंवा याच गोष्टींचा विकास करण्यासाठी भारताने अणुऊर्जेचं संशोधन करण्याचा निर्णय घेतला। हे भारताचं आण्विक धोरण आहे। त्याच्यासाठी अप्सरा, सिरस, झर्लिना या अणुभट्ट्यांची निर्मिती भारताने केली। याच कालावधीमध्ये जगातील इतर देशांमध्ये अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी स्पर्धा सुरू होती आणि भारत सुद्धा त्या स्पर्धेमध्ये होता, कारण अणुऊर्जेचं संशोधन झाल्याशिवाय पुढं अणुबॉम्बही तयार करता येणार नाही किंवा शांततापूर्ण कार्यासाठीही विकासासाठी अणुऊर्जेचा उपयोग करता येणार नाही। त्यासाठी पहिल्यांदा संशोधन करावं लागेल। मग जगामध्ये ही स्पर्धा सुरू झालेली आहे, अणुऊर्जेचं संशोधन करायचं, अण्वस्त्राची निर्मिती करायची, अणुबॉम्बची निर्मिती करायची। भारतही अणुऊर्जेच्या संशोधनामध्ये आहे, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत। या पद्धतीने ही जी काही परिस्थिती जगातली निर्माण झालेली होती, याच कालावधीमध्ये 1962 मध्ये चीनने भारतावरती आक्रमण केले। भारत आणि चीन यांच्यामध्ये 1962 मध्ये संघर्ष झाला, युद्ध झालं। या युद्धामध्ये खऱ्या अर्थाने असंही म्हणता येत नाही चीनचा विजय झाला आणि भारताचा पराभव झाला, असंही म्हणता येत नाही। खऱ्या अर्थाने ही युद्ध अनिर्णितच आहे, परंतु असं म्हटलं जातं की 1962च्या युद्धामध्ये चीनचा विजय झाला, परंतु तो निश्चितपणे विजय नाही म्हणता येणार। याच्यावरती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण भाष्य केलेलं आहे। 1962 मध्ये भारत चीन युद्ध झालं, या युद्धामध्ये भारताचा पराभव झाला। त्याच्यानंतर 2 वर्षाने लगेच म्हणजे 1964 मध्ये चीनने अणुस्फोटाची चाचणी घेतली 1964 मध्ये, आणि चीन अणुसंपन्न देश बनला। म्हणजे चीनकडे आता अणुबॉम्ब तयार करण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं की जो चीन भारताचा शत्रू देश आहे, की ज्या चीनने भारतावरती आक्रमण केलेलं आहे आणि भारताचा बराचसा भूप्रदेश त्याने बळकावलेला आहे। याच चीनने 1962च्या युद्धानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1964 मध्ये अणुस्फोटाची चाचणी केली आणि तो अण्वस्त्र सज्ज देश बनला। मग याचा अर्थ असा झाला की चीनमध्ये आणखीन परत भारतावरती आक्रमण करण्याची मनीषा निर्माण होणारच, कारण त्याच्याकडे आता अणुबॉम्ब आहे आणि आपल्याकडे अणुबॉम्ब असल्याची भीती भारताला वाटेल, ही गोष्ट त्यांनी गृहीत धरली आणि ते साहजिकच आहे, कारण अणुबॉम्बची विध्वंसकताच तेवढी आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळे भारताला स्वतःच्या आण्विक धोरणामध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं ठरलं। काही कालावधीनंतर 1964 मध्ये, लक्षात घ्या, याच कालावधीमध्ये 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, की जे भारताचे पंतप्रधान होते, यांचं निधन होतं आणि यांच्या निधनानंतर भारताच्या राजकारणामध्ये थोडीशी पोकळी निर्माण होते।
म्हणजे 1964 मध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. एक पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू आणि दुसरं चीनने अणुस्फोटाची केलेली यशस्वी चाचणी. या दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आणि या दोन्ही घटना भारताच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या होत्या, भारताच्या हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या होत्या. याच्यामुळे या घटनांमुळे भारताच्या हितसंबंधाला धोका पोहोचणार होता, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचणार होता. 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर पुढे भारताचे पंतप्रधान बनले लाल बहादूर शास्त्री. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे भारताचं आण्विक धोरण स्वीकारलेलं होतं, शांततापूर्ण कार्यासाठी अणुऊर्जेचं संशोधन आणि विकास करणे, हेच धोरण सुरुवातीच्या काळामध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी स्वीकारलं आणि या धोरणामध्ये बदल न करण्याचा निश्चय घेतला. परंतु ज्या वेळेला चीनने अणुस्फोटाची चाचणी केली त्यावेळेला मात्र लाल बहादूर शास्त्री यांना भारताच्या आण्विक धोरणामध्ये बदल करावा लागला आणि लाल बहादूर शास्त्री यांनी असं स्पष्ट केलं की भारत अणुऊर्जेचं संशोधन करेल. कशासाठी? शांततापूर्ण कार्यासाठी, शांततापूर्ण विकासासाठी. पण असं नाही की भारत अणुस्फोटाची चाचणी करणारच नाही. म्हणजे याचा अर्थ झाला की भारत अणुस्फोटाची चाचणी करणारच नाही. याचा अर्थ असा आहे की भारत आवश्यकता पडली तर अणुबॉम्बची किंवा अणुस्फोटाची चाचणी करू शकतो, भारत अणुबॉम्ब तयार करू शकतो. अशा पद्धतीने लाल बहादूर शास्त्री यांनी सूचक वक्तव्य केलं त्यांच्या भाषणांमधून, त्यांच्या धोरणांमधून. म्हणजे कारण चीनने अणुस्फोटाची चाचणी केल्यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झालेला होता. म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी हे सांगितलं की भारत अणुऊर्जेचा उपयोग शांततापूर्ण विकासासाठी करेल, त्याचे संशोधन करेल, परंतु भारत अणुबॉम्ब बनवणार नाहीच, भारत अणुस्फोटाची चाचणी घेणार नाहीच असं नाही. आवश्यकता पडली तर भारत अणुस्फोटाची चाचणी घेऊ शकतो, अण्वस्त्रांची निर्मिती करू शकतो. अशा पद्धतीचं मत यांनी लाल बहादूर शास्त्री यांनी स्पष्ट केलं. त्या दृष्टिकोनातून लाल बहादूर शास्त्री यांनी भारताच्या आण्विक धोरणाला गती देण्यास सुरुवात केली. त्यावेळेला भारताच्या आण्विक धोरणाचे जे काही अध्यक्ष होते, अणुऊर्जा आयोगाचे जे भारताचे अध्यक्ष होते, डॉक्टर होमी भाभा यांनी असं स्पष्ट केलं आणि यांनी असं सांगितलं की भारत केवळ 1.5 वर्षामध्ये अण्वस्त्राची चाचणी करू शकतो. 1.5 वर्षातच भारत अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता प्राप्त करू शकतो किंवा मिळवू शकेल. एवढं तंत्रज्ञान आपलं विकसित झालेलं आहे. म्हणजे 1964 पासून केवळ पुढे 1.5 वर्षामध्ये, म्हणजे 1966च्या उत्तरार्धापर्यंत लक्षात घ्या, म्हणजे एवढ्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्येच भारत अणुस्फोट घडवू शकतो, तेवढी क्षमता भारताकडे तयार झालेली आहे असं डॉक्टर होमी भाभा यांनी सांगितलं. परंतु दुर्दैवाने डॉक्टर होमी भाभा आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा 1966 मध्ये मृत्यू होतो. या दोघांचंही निधन होतं. त्यामुळे भारताचं जे अणुऊर्जेचं कार्य ज्या गतीने चालू होतं, संशोधनाचं कार्य, त्या वेगाला थोडीशी मर्यादा आहे. लक्षात घ्या. म्हणजे दुर्दैवी घटना घडली. डॉक्टर होमी भाभा आणि लाल बहादूर शास्त्री या दोघांचंही निधन झालं. मग भारताचं जे आण्विक धोरण की जे जलद गतीने सुरू होतं ते त्या ठिकाणी काय झालं, थांबलं किंवा त्या गतीला थोडीशी मर्यादा आहे. याच कालावधीमध्ये शीतयुद्धाच्या काळात, शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवरती याच कालावधीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये अण्वस्त्र प्रसार बंदी करार तयार करण्यात आला. अण्वस्त्र प्रसार बंदी करार, त्याला आपण एनपीटी असं म्हणतो. एनपीटी लक्षात घ्या. अण्वस्त्र प्रसार बंदी करार म्हणजे काय, तर त्याला आपण लॉंग फॉर्म मध्ये असं म्हणतो नॉन प्रोलिफेरेशन ट्रीटी. एनपीटी 1968 मध्ये हा करार अस्तित्वात आला, म्हणजे तयार झाला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा करार तयार करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये या कराराला मान्यताही देण्यात आली. आता अण्वस्त्र प्रसार बंदी करार, शॉर्ट फॉर्म एनपीटी,
हा करार म्हणजे नेमका कोणता करार आहे? संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा करार तयार झाल्याच्या नंतर तात्काळ 1968च्या अगोदर ज्या राष्ट्रांनी अणुबॉम्बची चाचणी केलेली होती, ज्यांच्याकडे अण्वस्त्र निर्माण करण्याचं तंत्रज्ञान विकसित झालेलं होतं, या राष्ट्रांनी या अण्वस्त्र प्रसार बंदी करारावरती सह्या केल्या. आता मुद्दा लक्षात घ्या, NPT आणि भारत इथं खूप महत्त्वाची घटना घडते. अण्वस्त्र प्रसार बंदी करार संयुक्त राष्ट्रसंघाने तयार केला की ज्या वेळेला संयुक्त राष्ट्रसंघाचे सभासद राष्ट्र जगातील जवळपास 198 राष्ट्र, 95 ते 98च्या दरम्यान राष्ट्र त्या ठिकाणी सभासद राष्ट्र होती. हा करार मंजूर झाला. अण्वस्त्र प्रसार बंदी करार NPT. अण्वस्त्र म्हणजे अणुबॉम्ब, प्रसार म्हणजे त्याचा विकास होऊ द्यायचा नाही, त्याची वाढ होऊ द्यायची नाही, तो हा करार आहे. या कराराचा अर्थ आहे की 1968 मध्ये हा करार जो अस्तित्वात आला, या करारावरती जी राष्ट्र सह्या करतील त्या राष्ट्रांना 1968 पासून पुढे कधीही भविष्यामध्ये अण्वस्त्रांची निर्मिती करता येणार नाही, अणुबॉम्बची निर्मिती करता येणार नाही. अणुऊर्जेचं तंत्रज्ञान विकसित करता येईल, अणुऊर्जेचा विकास करता येईल, परंतु त्या अणुऊर्जेचा वापर त्या देशांना केवळ शांततापूर्ण कार्यासाठीच करावा लागेल. म्हणजे तुम्ही या करारावरती सही केली, करार काय म्हणतो लक्षात घ्या, तुम्ही सही केली, मग तुम्हाला अधिकार कोणता आता की तुम्ही अणुऊर्जेचं संशोधन करायचं, अणुऊर्जेची निर्मिती करायची, पण त्या तयार केलेल्या अणुऊर्जेचा उपयोग तुम्ही केवळ शांततापूर्ण विकासासाठीच करायचा, तुम्ही अणुबॉम्ब बनवायचा नाही. का नाही? कारण तुम्ही अण्वस्त्र प्रसार बंदी करारावरती सही केलेली आहे, असा या कराराचा अर्थ आहे. मग या करारावरती ज्या राष्ट्रांनी अणुबॉम्बची निर्मिती केलेली होती त्या राष्ट्रांनी सगळ्यात पहिल्यांदा सही केली. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे 5 अणुसंपन्न देश होते 1968 पूर्वी. त्यांनी अगोदरच अणुबॉम्बच्या चाचण्या करून ठेवलेल्या होत्या. लगेच त्यांनी अण्वस्त्र प्रसार बंदी करारावरती सह्या केल्या. मग आपण म्हणू चांगली भूमिका आहे, कारण अणुबॉम्बची निर्मिती झाली तर या अणुबॉम्बचा उपयोग युद्धामध्ये होणार आणि जगाला धोका निर्माण होणार, विध्वंस होणार. मग यांनी तर पहिल्यांदा सह्या केल्या, चांगला हेतू आहे, परंतु या करारामध्ये असं नमूद करण्यात आलेलं होतं, दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता त्या करारामध्ये की 1968 मध्ये जरी हा करार अस्तित्वात आला आणि 1968च्या पूर्वी ज्या राष्ट्रांनी अणुऊर्जेचं संशोधन केलेलं आहे, अणुतंत्रज्ञानाचा विकास केलेला आहे आणि ज्या राष्ट्रांनी अणुबॉम्बच्या चाचण्या केलेल्या आहेत, अणुबॉम्बची निर्मिती केलेली आहे, अशा राष्ट्रांनी जरी या अण्वस्त्र प्रसार बंदी करारावरती सह्या केल्या तरी सुद्धा त्यांना भविष्यामध्येही 1968 नंतर सुद्धा सही केल्यानंतर सुद्धा कधीही केव्हाही अणुबॉम्बची चाचणी घेता येऊ शकेल, अणुबॉम्बची निर्मिती करता येऊ शकेल. कारण की यांनी 1968 म्हणजे हा करार अस्तित्वात येण्याच्या पूर्वीच अणुबॉम्ब किंवा आण्विक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, असा हा करार होता. म्हणजे याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक पहिलं, ज्यांनी आणखी आण्विक तंत्रज्ञान विकसित केलेलं नाही आणि ज्यांनी अणुबॉम्बची निर्मिती अणुचाचणी घेतलेली नाही, त्यांनी जर याच्यावरती सही केली तर त्यांना भविष्यात अणुबॉम्बची चाचणी करता येणार नाही. म्हणजे तो देश कधीच अण्वस्त्रधारी देश बनणार नाही. त्याने जर अणुबॉम्बची चाचणी केली करारावर सही करून सुद्धा, तरी संपूर्ण संयुक्त राष्ट्र संघ या देशाच्या विरोधात कार्यवाही करेल. ही पहिली गोष्ट. दुसरी कोणती होती? ज्या राष्ट्रांनी अगोदरच अणुबॉम्बची निर्मिती केलेली आहे त्या राष्ट्रांनी या अण्वस्त्र प्रसार बंदी करारावरती जरी सही केली तरी सुद्धा भविष्यात देखील पुढे त्यांना अणुबॉम्ब तयार करता येऊ शकतात. म्हणजे त्यांच्यावर कोणतंच बंधन नाही. का बंधन नाही? कारण की त्यांनी अगोदरच अणुबॉम्ब तयार केलेले आहेत आणि ज्यांनी अणुबॉम्ब तयार केलेले नाही त्यांच्यावर मात्र बंधन आली. म्हणजे ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत त्यांच्यावरती काहीच बंधन नाही आणि ज्यांच्याकडे अण्वस्त्र नाहीत त्यांच्यावरच बंधन लादणारा हा करार होता.
म्हणजे अण्वस्त्रधारी देशांच्या बाजूने हा करार होता। याच्यामुळे काय होणार होतं? याच्यामुळे इथून पुढं जगात केवळ 5च देश अण्वस्त्रधारी देश राहणार होते। कोणकोणते? अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन। या 5च देशांना अणुबॉम्बची निर्मिती करता येणार होती, सह्या करून सुद्धा करारावरती। भविष्यात कधीही ते अणुबॉम्ब तयार करू शकणार होते। ते 5च देश अण्वस्त्रधारी देश राहणार होते। इतर देशांना मात्र अण्वस्त्रांची चाचणी आणि अणुबॉम्बची निर्मिती करण्याचा अधिकार राहणार नव्हता। म्हणजे हा करार भेदभाव करणारा होता। म्हणून भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावरती सही करण्यास स्पष्ट नकार दिला। भारताचं असं म्हणणं होतं की आम्ही या करारावरती सही करतो, पण 1968 पूर्वी ज्या देशांनी अण्वस्त्रांची निर्मिती केलेली आहे, अणुबॉम्बची चाचणी केलेली आहे, अशा देशांवरती या करारामध्ये कोणतीही बंधनं लादण्यात आलेली नाही। त्यांच्याजवळ असणारी अण्वस्त्र पहिल्यांदा नष्ट करा आणि त्यांनाही अण्वस्त्रांची निर्मिती करता येणार नाही असं बंधन त्यांच्यावरती लादा। भविष्यात सुद्धा त्यांना अणुबॉम्बची चाचणी घेता येणार नाही असं बंधन त्यांच्यावरती लादा, तरच हा करार समान रूपामध्ये अस्तित्वात येईल असं भारताचं म्हणणं होतं। म्हणून भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावरती सही करण्यास नकार दिला, कारण अण्वस्त्रधारी आणि बिगर अण्वस्त्रधारी अशा पद्धतीने या 2 देशांमध्ये 2 विभागणीमध्ये भेदभाव करणारा हा करार होता। म्हणून भारताने या करारावरती सही करण्यास नकार दिला। भारतावरती दबाव टाकण्यात आला, तरी सुद्धा भारत या आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडला नाही। 1968 मध्ये हा करार अस्तित्वात आला। त्याच्यानंतर भारताने 1974 मध्ये पहिल्यांदा राजस्थानमधील पोखरणच्या वळवंटात पहिली अणुचाचणी केली, कारण भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावरती सही केलेली नव्हती। त्यामुळे त्या ठिकाणी भारताला अणुबॉम्बची चाचणी घेण्यापासून कोणीही थांबवू शकत नव्हतं, परंतु भारताने ही अणुबॉम्बची चाचणी पूर्णपणे गुप्त पद्धतीने केली, गोपनीय पद्धतीने केली। याच्यावरती या अणुस्फोटाच्या चाचणीवरती पोखरण म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याच्यावरती पिक्चर तयार करण्यात आलेले लक्षात घ्या। अणुस्फोटाच्या चाचणीवरती त्या ठिकाणी पोखरण हा पिक्चर तयार करण्यात आलेला आहे। तुम्ही तो पाहू शकता किंवा तुम्ही पाहिलेला असेल की भारताने अणुस्फोटाची चाचणी कशा पद्धतीने केली, किती गोपनीयता बाळगली, भारतावरती सॅटेलाइटच्या मदतीने कसं लक्ष ठेवलं जात होतं, अमेरिकेच्या सॅटेलाइट कशा पद्धतीने काम करतात, जगातील वेगवेगळ्या देशांची माहिती ते कशा पद्धतीने मिळवतात, जगाच्या कोणत्या भागात काय चालू आहे हे सॅटेलाइटच्या मदतीने अमेरिका माहिती मिळवण्याचा सातत्याने प्रयत्न करतं। ही सगळी माहिती व्यवस्थित त्या पिक्चरमध्ये फिल्ममध्ये दाखवलेली आहे। तो तुम्ही अवश्य पहा, कारण तो आण्विक धोरणाच्या बाबतीत महत्त्वाचा पिक्चर आहे, महत्त्वाची फिल्म आहे। लक्षात पोखरण अशा पद्धतीने त्यामध्ये दाखवलेलं आहे भारताने अणुस्फोटाची चाचणी कशी केली। 1974 मध्ये राजस्थानमधील पोखरण या वाळवंटी प्रदेशामध्ये या भागामध्ये भारताने अणुस्फोटाची पहिली चाचणी केली आणि याच्यामधून भारताने जगाला दाखवून दिले की भारत सुद्धा अण्वस्त्र बनवू शकतो, भारताकडे सुद्धा अण्वस्त्र बनवण्याची क्षमता आहे। या क्षमतेचं प्रदर्शन त्यांनी जगाला दाखवलं। भारतही अण्वस्त्र सज्ज बनवू शकतो किंवा भारतही अण्वस्त्र सज्ज देश आहे। भारताकडे तेवढी क्षमता आहे, भारताकडे तेवढी साधन सामग्री आहे, भारताकडे तेवढं आधुनिक तंत्रज्ञान आहे, भारताकडे तेवढं मनुष्यबळ आहे की भारत अण्वस्त्राची चाचणी करू शकतो, अणुस्फोटाची चाचणी करू शकतो, अणुबॉम्बची निर्मिती करू शकतो। हे जगाला भारताने दाखवून दिलं। भारताने 1974 मध्ये केलेली अणुस्फोटाची चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली। असं असलं तरी सुद्धा भारताने जी अणुस्फोटाची चाचणी केलेली आहे ती अणुचाचणी शांततामय असल्याचंच धोरण किंवा स्पष्टीकरण जगाला दिलं। भारताने अणुस्फोटाची चाचणी केलेली आहे, परंतु ही अणुस्फोटाची चाचणी शांततापूर्ण विकास कार्याचा एक भाग म्हणून भारताने अणुस्फोटाची चाचणी केली असं स्पष्ट सांगितलं। त्यावेळेसच्या भारताच्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी। भारताच्या पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी। इंदिरा गांधी यांनी संसदेमध्ये बोलताना, भारताच्या
संसदेमध्ये बोलताना या अणुस्फोटाच्या चाचणीबद्दल स्पष्टीकरण देताना असं स्पष्ट केलं की भारताने ज्या अणुस्फोटाची चाचणी केलेली आहे ती अणुस्फोटाची चाचणी ही भारताच्या अणुऊर्जा मंडळाने केलेल्या संशोधन व विकास कार्याचा एक भाग आहे। भारताचं जे काय अणुऊर्जा संशोधन मंडळ आहे आणि विकास मंडळ आहे त्याचा तो एक भाग होता। भारताने अणुस्फोटाची चाचणी केलेली आहे, ती काही बेकायदेशीर नाही। भारताने कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचे किंवा बंधनाचे उल्लंघन केलेले नाही, अशा पद्धतीचे स्पष्टीकरण पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिले। भारताने ही अणुस्फोटाची चाचणी लोकांच्या विकासासाठी, लोकांच्या विकासाच्या आणि शांततेच्या कार्यासाठी केलेली आहे, अशा पद्धतीचे स्पष्टीकरण दिलं। असं असलं तरी सुद्धा याच्यामध्ये आपण केलेल्या चाचणीमुळे अमेरिका आणि कॅनडा यांनी मात्र भारताचा निषेध व्यक्त केला। भारतावरती त्या ठिकाणी अनेक देशांमधून दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाला, आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला। या कालावधीमध्ये सोव्हिएत रशियाने तटस्थ भूमिका स्वीकारली। या कालावधीमध्ये भारताच्या या अणु चाचणीबद्दल सोव्हिएत रशियाने कोणतेही मत व्यक्त केलं नाही। अमेरिका आणि कॅनडाने मात्र निषेध व्यक्त केला। भारताकडून अशी अपेक्षा नव्हती, अशा पद्धतीचं धोरण अमेरिका आणि कॅनडाने स्वीकारलं। कालांतराने भारताला पुढची 10 वर्ष खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागलं, आपली आर्थिक कोंडी करण्यात आली, आपली मदत बंद झाली, ही दुसरी गोष्ट आहे। याच कालावधीमध्ये रशियाने तटस्थ भूमिका स्वीकारली। फ्रान्सने मात्र भारताने केलेल्या अणु चाचणीचं स्वागत केलं। म्हणजे फ्रान्सने स्पष्ट सांगितलं की भारताने जी अणु चाचणी केलेली आहे ती योग्य आहे, त्याचं स्वागत केलं। आणि भारताच्या दृष्टिकोनातून अणु चाचणी महत्त्वाची होती, राष्ट्रीय हितसंबंधाच्या आणि राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून। का? कारण की भारताच्या शेजारी असणारा चीन, की जो भारताचा शत्रू देश आहे, त्याच्याकडे 1964 मध्येच अण्वस्त्र तयार झालेली होती। त्याचा धोका भारताला होता, त्याची भीती भारताला होती। त्यामुळे भारताकडे सुद्धा अण्वस्त्र असणं गरजेचंच होतं। म्हणून 1974 मध्ये भारताने अणुस्फोटाची चाचणी केली। या चाचणीनंतर भारताच्या आण्विक धोरणाकडे जाणीवपूर्वक राखलेली संदिग्धता असं संबोधलं गेलं। मग त्याच्याबद्दल त्या ठिकाणी आपण संदिग्धता का बाळगली, कशामुळे बाळगली, याच्या पाठीमागची कारणं अनेक आहेत। हे धोरण, संदिग्धतेचे धोरण म्हणजे नेमकं काय, आणि त्याच्यानंतर 1996 मध्ये अण्वस्त्र प्रसार बंदी करार कशा पद्धतीने अस्तित्वात आला। संपूर्ण अण्वस्त्र प्रसार बंदी करार, त्याला CTBT असं म्हणतात। म्हणजे NPT कराराचं पुढचं पाऊल म्हणजे काय, CTBT करार, संपूर्ण अण्वस्त्र प्रसार बंदी करार। याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। अण्वस्त्र प्रसार बंदी कराराचं पुढचं पाऊल CTBT करार हे नेमकं काय आहे आणि त्या कालावधीमध्ये भारताने कशा पद्धतीने भूमिका स्वीकारली, याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।